साधनाचे संपादक श्री विनोद शिरसाट, साधनाचे सल्लागार सुरेश गोरे, या परिसंवादासाठी आवर्जून आलेले आरती मोरे, डॉक्टर प्रतापसिंह साळुंके, डॉक्टर संकल्प गुर्जर आणि अभिजित कांबळे, माझे स्नेही श्री विवेक घोटाळे आणि उपस्थित मित्र, परिसंवादाच्या आधी मुख्यतः पुस्तकाबद्दल आणि आता अनुषंगाने पुस्तक करायला उशीर का झाला याच्याबद्दल काही गोष्टी मला म्हणायच्या आहेत, बोलायच्या आहेत. आणि त्या निमित्ताने मग परिसंवादाचा हा विषय का बरं आत्ता प्रस्तुत आहे हे तुमच्या आपोआप लक्षात येईल. त्याच्यातला व्यक्तिगत खुलाशाचा भाग सोपा आहे की आळस विचारांची आणि क्षमतेची वानवा आणि वाचकांची वानवा ह्या तीन कारणांमुळे सहसा पटकन पुस्तकं काढू नयेत आणि घाईघाईने पुस्तकं लिहू नयेत असं मला स्वतःपुरतं वाटतं आणि त्यातनं हा विलंब झालेला आहे. आणि तरीसुद्धा कर्तव्य साधना या पोर्टलवरती लिहिण्याच्या निमित्ताने एकूण मराठी विचारविश्वामध्ये छोटासा हस्तक्षेप करण्याची संधी हे लेख लिहिताना मला मिळाली आणि ते मला असं वाटतं की या पुस्तकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये लोकांना कोणते प्रश्न असतात किंवा लोकांना कशाचं कुतूहल असतं याच्यावरती त्या सार्वजनिक जीवनाची प्रतवारी ही अंतिमतः ठरते. आणि त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा त्यांना बरोबर प्रश्न कसे पडतील ह्याची काळजी करणं ह्या प्रयत्नातून हे लेखन झालेलं आहे. आणि म्हणून जरी विवेक घोटाळे म्हणाले की विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतोय वगैरे, तरी ज्याला औपचारिक अर्थाने राज्यशास्त्र असं म्हणता येईल त्या विषयाच्या विद्यार्थ्यांना पुढे ठेवून, डोळ्यापुढे ठेवून मी हे लिहिलंही नाही आणि हे पुस्तक तयार करताना त्याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या केल्या, भर घातली, तीही राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी घातली नाही. तर एकूण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये जे होतं की एकीकडे आम्ही तथाकथित राज्यशास्त्राचे विद्यार्थी जे असतो ते अमूर्त किंवा सैद्धांतिक अशा स्वरूपामध्ये शब्दांचे अर्थ असतील, सिद्धांतांचे अर्थ असतील हे मांडत असतो. लोकांना प्रश्न असतात पण त्यांची उत्तरं ह्या लेखनामधनं किंवा या अभ्यासांमधनं सहजगत्या मिळतातच असं नाही. दुसरीकडे आपलं सार्वजनिक जीवन व्यापून टाकणारी जी माध्यमं असतात, आणि हे मी थोडंसं औद्धत्याने बोलतोय असं आपल्याला वाटेल, याचं कारण दोन माध्यमांमध्ये असलेले मित्र, सहकारी हे इथे उपस्थित आहेत आणि ते बोलणार आहेत. पण नेमकं होतं असं की सार्वजनिक माध्यमं किंवा ही संपर्क माध्यमं जी असतात, मग ती पारंपरिक असतील किंवा नवीन सामाजिक माध्यमं असतील, त्याच्यातून नेमकं लोकांना न पडणारे प्रश्न जे असतात ते पुढे केले जातात. लोकांना नसलेलं कुतूहल त्याच्यातून निर्माण केलं जातं. म्हणजे एका अर्थाने जर आपण पाहिलं तर ही अज्ञानाची सप्लाय साईड असते की तुम्ही चुकीचे प्रश्न विचारले, तुम्ही चुकीच्या प्रश्नांबद्दलचं कुतूहल मनामध्ये वागवलं की आपोआपच सार्वजनिक चर्चा ही तिथे जाऊन थांबते, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी प्रयत्न करून पाहायला पाहिजे की जेणेकरून जर कोणी हे वाचलं तर त्यांना आपल्या सभोवतालच्या सार्वजनिक जीवनाबद्दल आणि म्हणून राजकारणाबद्दल निदान एक निरोगी आणि योग्य प्रकारचं कुतूहल निर्माण होईल, ते प्रश्न विचारायला लागतील आणि त्याच्यातून पुढं नवीन लेखन होईल, त्याच्यातून पुढे नवीन चर्चा होईल, असा विचार काहीसा ज्याला आपण म्हणूयात की अमूर्तपणे, अस्पष्टपणे हे लिखाण करताना राहिलेलं आहे. थोडंसं विषयांतर करून जर सांगायचं झालं तर हा प्रश्न खरं तर एकूण मराठीतून होणाऱ्या ज्ञाननिर्मितीबद्दलचा आहे. आणि याच महिन्याच्या सुरुवातीला मराठी साहित्य संमेलन झालं, पुढच्या वर्षी 100वे आहे आणि त्यामुळे हा महिना खास करून, पण एकूण येतं वर्ष हे मराठीचं रडगाणं गाण्याचं वर्ष आहे. आणि त्यामुळे मराठीबद्दल
थोडंसं बोलायला काही हरकत नाही की मराठीतून ज्ञाननिर्मिती होत नाही, मराठीची पिछेहाट होते असं आपण म्हणतो. ते खरं असेल खोटं असेल मला माहिती नाही. हे म्हणले ते खरं आहे, पण एकूण मी जे काही थोडंफार लिहिलं ते जर तुम्ही मोजायचा प्रयत्न केला तर त्याच्यातलं निम्म्यापेक्षा जास्त मराठीत लिहिलेलं आहे. त्यामुळे मी मराठीत लिहित नाही असं नाही, मराठीत लिहायला माझा विरोध नाही. किंबहुना अगदीच बालवयात आमचे त्यावेळचे ज्येष्ठ सहकारी असलेले प्राध्यापक राजेंद्र वोरा यांच्याबरोबर आम्ही मराठीतला पहिला राज्यशास्त्र कोश तयार केला होता. आणि त्यामुळे मराठीतून अशा प्रकारची ज्ञाननिर्मिती व्हायला पाहिजे याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. प्रश्न असा आहे की ते का होत नाही, आणि त्याची ढोबळमानाने मला असं वाटतं की 2 उत्तरं आहेत. त्याच्यातलं एक उत्तर मी सुरुवातीला आत्ता दिलं ते आहे की एकूणच समाजातल्या कुतूहलाची जडणघडण कशी होते, कोणते प्रश्न समाजात विचारले जातात याच्यावरती त्या समाजात कशा प्रकारची ज्ञाननिर्मिती होईल हे अवलंबून असतं. पण दुसरा त्याला जो मुद्दा असतो संबंधित तो असा की ज्या भाषेबद्दल आपण बोलतोय त्या भाषेचा एक स्वतःचा भाषिक परिसर असतो, आणि त्या परिसरामध्ये त्या भाषेची एक भौतिक ताकदही असते. आणि ती भौतिक ताकद म्हणजे यांनी आत्ता उल्लेख केला त्याप्रमाणे किती लोक हे वाचतील, किती वाचक हे पुस्तक विकत घेतील. म्हणजे राज्यशास्त्राबद्दल असेल किंवा राजकारणाबद्दल असेल किंवा अर्थकारणाबद्दल असेल, आपण जर मराठीतून बोलायला लिहायला लागलो तर त्याची खरंच मराठी समाजाला गरज असायला लागते. मगाशी मी गमतीने सप्लाय साईड असं म्हणालो, त्या न्यायाने जर पुढे जायचं झालं तर ही डिमांड साईड झाली की समाजामध्ये अशी एक मागणी व्हावी लागते की ही गोष्ट आम्हाला मराठीतून पाहिजे. ती कोणत्या समाजात कोणत्या प्रकारच्या विषयांबद्दलची तयार होईल मागणी हे पाहून आपल्याला त्या भाषेमध्ये त्या विषयाबद्दलचं ज्ञान तयार होतं का नाही, निर्माण होतं का नाही याची चिकित्सा करता येईल. त्यामुळे हा भाषेच्या पिछेहाटीचा प्रश्न नाही आहे, तर त्या भाषिक संस्कृतीचा हा मुद्दा असतो की मराठीमध्ये. म्हणजे एक उदाहरण साधं घ्या की बऱ्याच वर्षांपूर्वी मी बहुविधता याच्यावरती एक छोटं टिपण मराठीमधनं लिहिलं होतं. मला आठवतं त्याप्रमाणे ते समाज प्रबोधन पत्रिकेत लिहिलं होतं. आणि त्याच सुमाराला मी तेच टिपण किंवा तेच मुद्दे मूलतः हे इंग्रजीमध्ये सेमिनार या नियतकालिकामध्ये ऑन डायव्हर्सिटी म्हणून लिहिलं होतं. बहुतेक मराठी अभ्यासकांनी त्या इंग्रजी लिखाणाचा संदर्भ देऊन मला असं सांगितलं की ते महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा झाला की मराठीमध्ये इंग्रजी येणारा आणि इंग्रजी वाचणारा जो वर्ग आहे त्याची गरज ही सेमिनारमधला तो लेख वाचून भागली. त्यांना समाज प्रबोधन पत्रिकेतलं वाचण्याची गरज नाही. समाज प्रबोधन पत्रिका वाचणारे जे आहेत त्यांना हा विषय आणि त्याच्यातलं म्हणणं जे काही असेल त्याच्याबद्दल कदाचित त्यावेळेला आस्था वाटली नाही. ही जी विसंगती आहे, हे जे अंतर आहे की आपण काय लिहितो आणि लोकांना काय हवं आहे ह्याच्यातलं अंतर हे त्या भाषिक संस्कृतीशी जोडलेलं असतं. तसंच त्या भाषेच्या भौतिक परिसराशी जोडलेलं असतं की माझ्याकडे जर 200 रुपये असतील तर मी कदाचित एखादं इंग्रजी पुस्तक विकत घेण्याचा प्रयत्न करीन मराठी पुस्तकाच्या ऐवजी. ही ती संस्कृती आहे. ती चूक बरोबर याच्या मूल्यमापनात आपण जायला नको, कारण त्याच्यातनं मग आपण कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे असं सांगायला लागतो. आणि त्यामुळे तुम्ही जर वेगवेगळ्या भाषा पाहिल्या तर मल्याळममध्ये किंवा बंगालीमध्ये ज्या प्रकारची ज्या विषयांमधली ज्ञाननिर्मिती होते तशी कदाचित मराठीमध्ये होत नाही, आणि गुजरातीमध्ये ती त्याहून होत नाही, पण हिंदीमध्ये मात्र ती जास्त होते. याचं कारण हिंदी नावाचा जो एक साम्राज्यवादी भाषिक परिसर तयार झालेला आहे उत्तर भारतामध्ये, आणि महाराष्ट्रातही लोकांना वाटतं आपल्याला हिंदी समजतं त्यामुळे ते हिंदी वाचतात. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना त्या हिंदीतली एक वाक्य वाचून दाखवल्यानंतर जर विचारलं याचा अर्थ काय तर सांगता येणार नाही, कारण ती संस्कृत प्रचूर हिंदी असते, बंबई या हिंदी नसते. पण तरीसुद्धा हिंदी वाचलं जातं कारण ते देवनागरीत असल्यामुळे आपलं वाटतं. आणि त्या साम्राज्यवादी स्वरूपाच्या हिंदीच्या भाषिक परिसरामुळे हिंदीची भौतिक ताकद वाढते आणि हिंदीमध्ये सोप्या भाषेत बोलायचं झालं तर पुस्तकं खपू शकतात. हा जो व्यवहार आहे त्याचं भान न ठेवता आपण मराठीतल्या ज्ञाननिर्मितीबद्दल फार बोलायला नको, पण हे विषयांतर झालं. मूळ मुद्दा असा आहे की मग राजकारण समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं, जो प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. कारण आपण राजकारणाकडे जर पाहायला लागलो प्रत्यक्ष तर आपल्याला असं दिसतं की एकीकडे
अत्यंत विस्कळीत असे व्यवहार चाललेले असतात. तात्पुरतेपणा असतो सगळ्या व्यवहारांना. म्हणजे आज जे घडते ते उद्या घडेलच असं नसतं. आज जे पक्ष आहेत ते उद्या असतातच असं नसतं. हा जो तात्पुरतेपणा आहे तो एका बाजूला सुन्न करून टाकणारी तत्वशून्यता, आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारखे अभ्यासक असतील, विद्यार्थी असतील, ते समजा भारताच्या राजकारणाबद्दल बोलताना महत्त्वाच्या फळ्या कोणत्या आहेत, चिरफळ्या कोणत्या आहेत, फॉल्ट लाईन्स कोणत्या आहेत ते सांगतात. की इथे उदाहरणार्थ मंडलवादी आणि मंडल विरोधी अशी एकेकाळी चिरफळी होती. असं आपण म्हणतो की एकेकाळी बाजारपेठवादी आणि बाजारपेठ विरोधी अशा प्रकारचा एक अंतराय इथल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात होता. किंवा आत्ता असं आम्ही म्हणतो की इथे हिंदुत्ववाद आणि हिंदुत्ववादाला विरोध करणारे अशा प्रकारचा अंतराय आहे. तो कुठे आहे? तो दिसतो का? ही जी विसंगती आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न राजकारण समजून घेण्यामध्ये आपल्याला अंतर्भूत करावा लागतो. म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारायला लागतो राजकारणाची चर्चा करून, राजकारण समजून घेताना, की राजकारण म्हणजे मला जे दिसतं, राजकारण तथाकथित निवडणुकीच्या वेळचं जमिनीवरचं राजकारण असं ज्याला म्हटलं जातं ते राजकारण खरं आहे का? तत्व आणि त्याच्या आधारे केलं जाणारं राजकारण हे थोतांड आहे का? हे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण समजून घ्यावं लागतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा राजकारण समजून घेतानाचा असतो की राजकारण घडतं ते मुळात कसं घडतं. आम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी जे राजकीय सिद्धांत मांडतो ते वाचून काही राजकारण कोणी करत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं बरेच वेळेला की सभापतींनी संसदीय पद्धतीमध्ये सिद्धांताप्रमाणे सभापतींनी जसं वागायचं असतं तसं वागावं. सभापती तसं वागत नाहीत, त्याच्यातनं राजकारण घडतं. आणि त्यामुळे कदाचित 10-20 वर्षांनंतर जेव्हा राज्यशास्त्रामध्ये लिखाण केलं जाईल तेव्हा सभापतींनी पक्षपाती असावं असा सिद्धांत मांडला जाईल. हा जो सिद्धांत आणि व्यवहार याच्यातला अंतर आहे, हरकत आहे, ती कशी समजून घ्यायची? मला असं वाटतं की ती समजून घेण्यासाठी हे लक्षात ठेवलं पाहिजे की राजकारणी माणसं किंवा राजकारणात क्रियाशील असलेली माणसं ही काही सिद्धांत वाचून त्यांचे डावपेच आखत नाहीत, तर त्यांच्या डावपेचांचा अभ्यास करून राज्यशास्त्राचे विद्यार्थी सिद्धांत तयार करतात. आणि त्यामुळे सिद्धांत आणि राजकारण किंवा राजकीय व्यवहार यांच्यामध्ये बरेच वेळेला बरंच अंतर असतं. ते सतत समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा राजकारणाचा किंवा राजकारण समजून घेण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असतो. दुसरा भाग जो असतो तो असा की राजकारण मांडताना, राजकारणाचं निरूपण करताना, त्याची मांडणी करताना मला असं वाटतं, आणि ते या पुस्तकामध्ये विवेक घोटाळे म्हणले त्याप्रमाणे अंतःसूत्र म्हणून तुम्ही त्याचा विचार करू शकाल, 2 संदर्भ हे राजकारणाचा विचार करताना कायम अनिवार्य असतात, तुम्हाला आवडो किंवा न आवडो. त्यातला एक संदर्भ असतो लोकशाहीचा. कधीच राजकारण नावाची गोष्ट ही लोकशाहीपासून तोडून तुम्ही बघू शकणार नाही. तुम्हाला दरवेळेला असं बघावं लागेल की अमुक एक कृती, अमुक एक विचार, अमुक एक प्रक्रिया ही लोकशाहीपासून किती दूर आहे किंवा जवळ आहे. हे अंतर मोजणं हा राजकारणाच्या बद्दल निरूपण करताना, राजकारणाबद्दल मांडणी करताना कोणाही निरीक्षकाला, अभ्यासकाला, पत्रकाराला, विद्यार्थ्याला विचारात घ्यावा लागणारा अपरिहार्य भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो असा की स्वार्थापासनं एखादी कृती किंवा एखादा व्यवहार हा किती दूर आहे किंवा तो व्यवहार स्वार्थाची व्याप्ती किती वाढवतो. खरं तर कारण निस्वार्थी असं काही नसतं, ते थोतांड आहे. मग काय आहे तर सार्वजनिक जीवनामध्ये स्वार्थाची व्याप्ती कशी वाढवता येईल याच्यावरती त्या सार्वजनिक जीवनाचं चांगुलपण किंवा चांगलं नसणं हे ठरू शकतं. म्हणजे थोडंसं काव्यात्मक भाषेत बोलायचं झालं तर, आणि म्हणून ते पुस्तकात लिहिलेलं नाही, ते इथे बोलतो की राजकारण हा स्वार्थ आणि परमार्थ यांना जोडणारा पूल आहे. सार्वजनिक हित हे जर परमार्थ मानलं तर निव्वळ सार्वजनिक हितासाठी काही नसतं. तुम्ही नगरसेवकाचं उदाहरण घ्या की नगरसेवक झाल्यानंतर, म्हणजे नगरसेवक होण्याच्या आधी त्या उमेदवाराच्या दृष्टीने त्याचा परिसर हा त्याचा स्वार्थ असतो.
नगरसेवक झाल्यानंतर त्याच्या परिसराबरोबर त्याचं शहर हा त्याचा स्वार्थ बनला पाहिजे, तो बनतो का, हा प्रश्न आहे. का नगरसेवक झाल्यानंतर 2च्या ऐवजी 5 अंगठ्या कशा होतील, हा त्याचा स्वार्थ बनतो. राजकारण नावाचा व्यवहार त्याला स्वार्थ संकुचित करायला भाग पाडतो का त्याचा स्वार्थ आणखीन व्यापक करायला भाग पाडतो, हे राजकारणाच्या मूल्यमापनामधलं दुसरं सूत्र असतं. आज घडीला आपल्याला असं दिसतंय, आणि तिथे आजच्या या विषयाच्या सूत्राशी आपला संबंध या सगळ्या बोलण्याचा येतो, की गावातलं राजकारण असो किंवा जगातलं असो, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सर्वसाधारणपणे एक सत्ता संभ्रम आहे. म्हणजे सत्ता कुणाची आहे आणि ती कशासाठी आहे याच्याबद्दलचा संभ्रम आहे. दुसरा मूल्यसंदेह आहे की नेमकं कोणत्या मूल्यांप्रमाणे कोण चालतं याच्याबद्दल शंका आहे, आशंका आहे. आणि हे घडतं याचं कारण बहुधा असं आहे, असं मला वाटतं, की 21व्या शतकातलं, आजचं म्हणतो आपण तेव्हा ते काही केवळ 2026 सालातलं नाही आहे, तर 21व्या शतकातलं सार्वजनिक जीवन जे आहे त्याच्यामध्ये मी ही जी 2 सूत्र सांगितली त्या दोन्हींचा विलय तरी होतोय किंवा ती विपरीत बनतायत, विकृत बनतायत. लोकशाही आणि सार्वजनिक हित ही जी 2 तत्व किंवा सूत्र आहेत ती दोन्ही कदाचित अप्रस्तुत बनतायत, कदाचित लांबची बनतायत, कदाचित विपरीत बनतायत. आणि त्यामुळे आपलं आत्ताचं कुठलंही राजकारण, ज्याला तुम्ही राजकारण म्हणता ते राजकारण, हे एका बाजूला लोकशाही पोखरत आहे आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक हिताचा पाया खच्ची करत आहे. ह्या संदर्भामध्ये जर विचार करायचा असेल तर राजकारणाबद्दल आपल्या मनामध्ये कुतूहल असायला हवं, हा या लेखनामागचा हेतू होता. कदाचित याच्याशी मतभेद, कदाचित याला पूरक, अशा प्रकारे प्रचलित राजकारणाच्या दिशेबद्दल आपले आजचे परिसंवादातले वक्ते बोलतील असं मला वाटतं. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.